शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळ सकाळी आपण चाललो आहे नदीवर आंघोळ करायला। थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सगळेच जण आम्ही नदीवरती आलो आंघोळायला। तर मित्रांनो, आता आपण आंघोळीला चाललोय आणि काल हळद खूप छान झाली। हळदीला रात्रीचे 3 वाजले आणि मे महिन्याचा सुरुवातीचे दिवस असल्यामुळे थोडीशी पाणी टंचाई आहे, त्यामुळे आपण झऱ्यावरती चाललो आंघोळ करायला। आणि आज आपल्याबरोबर आहे प्रतीक, प्रणय, कुणाल आणि बाबा। तर तुम्ही बघताय एक छान सुंदर असं वाहतं पाणी आहे, जे वरतून झऱ्यातून येत आहे। याला पाटाचं पाणी सुद्धा बोलतात। आणि आपण आता डायरेक्ट जाणार आहे आंघोळ करायला। तर मित्रांनो, फायनली आपण आता झऱ्याचे ते पोचलोय आणि वाजले सकाळचे 7 आणि पाणी खूप थंड आहे, पण या थंड पाण्यामध्येच आपण आंघोळ करणार आहोत। तर फायनली आंघोळ करून झाले आणि आता आपण पटापट घरी जाणार आहे, पुढील आपल्या लग्नाची तयारी करायला। तर आंघोळ करून आपली झाली आणि प्रचंड अशी भूक लागले आणि तुम्ही बघता इकडे नाश्त्याची लगबग सुरू आहे। आणि आज नाश्त्याला फोडणीचा भात आहे आणि पोह्या आहेत। पोह्यांचा वास खूप छान येतोय आणि आपण लगेच आता नाश्ता करून घेऊया।
तर आता मामा तयार होते लग्नासाठी आणि आजचा त्याचा जो पेहराव आहे तो म्हणजे सफेद कुर्ता आहे, येल्लो कलरचा धोतर आहे आणि त्याला मॅचिंग अशी येल्लो कलरची शॉल आहे. तर पाहू शकता नवऱ्या मुलाचं म्हणजेच माझ्या मामाचं रंगरंगोटीचं म्हणजेच मेकअपचं काम चालू आहे. आलो रे काय बघतोय. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. वेलकम टू या चॅनलवरती. आणि वाजले सकाळचे 10:30. नवरदेवाला आम्ही थोड्याच वेळा अगोदर तयार केले आणि आता पुढे मामीकडे जिथे नवरीचं जिकडे घर आहे तिकडे जाणार आहे. मुहूर्त आहे आपला 12:30चा, आपल्याला साधायचा आहे आणि आता थोड्याच वेळात 5-10 मिनिटात आपण वरती निघणार आहे. संध्याकाळी चप्पल काढ आणि तर मित्रांनो, आपण सगळे नवऱ्याकडचे मंडळी तयार होऊन नवरीकडे म्हणजेच लग्न मंडपात जात आहोत.
आता आपण आलोय सीमेजवळ आणि सीमेजवळ नारळ आणि विडा ठेवला जातोय. आपण आता जाणीवसावर पोहोचलोय आणि इकडे नवऱ्या मुलाचे काय विधी होणार आहेत आणि इकडूनच पुढे 1 मिनिटाच्या अंतरावरती लग्न मंडप आहे आणि आपण इकडून डायरेक्ट तिकडे जाणार आहोत. इथून पुढे गाव झालं सगळे फोटो इकडे नंतर जा ना. इकडे कॅमेऱ्यात बघा. यांचे शिंदे आणि भागडे कुटुंबातर्फे सहर्ष स्वागत. तसेच आज या शुभविवाहाला उपस्थित म्हणून आदरणीय सरपंच संदीपजी धनावडे तसेच गुरुवर्य गावलन साहेब गांगुली यांनी या स्टेजवरती संपर्क साधावा अशी मी नम्र विनंती करतो. शिंदे आणि बागडे परिवाराला विनंतीला मान देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचं आपल्या वडगावाच्या वतीने मी स्वागत करतो आणि इथून पुढचं आयुष्य शिसोका, सोनाली आणि मुकेश इथून पुढचं आयुष्य त्यांना सुख समृद्धी आणि भरभराटी जावं असं मी श्री सोमेश्वर व्याघ्रांचे प्रार्थना करतो आणि मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी मुकेश आणि सोनाली यांच्या शुभविवाहानिमित्त जमलेले आहोत. शुभ आशीर्वाद देण्यासाठी सगळी मंडळी आलेली आहे. आता यापेक्षा माझ्याकडे माईक दिलाय तो अशा अर्थानं की मी एक वारकरी संप्रदायाचा अनुयायी आहे आणि यजमानांची अशी इच्छा आहे की या शुभ प्रसंगी वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मी त्यांना शुभाशीर्वाद द्यावे अशी यांची विनंती आहे. अर्थात हे सगळं घडवून आणणारा पांडुरंगच आहे. तुम्ही आम्ही सगळे जे आहोत की त्याचीच मित्र आहोत आणि त्याच्या इच्छेप्रमाणेच घडतं. हा विवाह विधी सुद्धा
हा त्याच्या इच्छेप्रमाणे घडलेला आहे आणि याच्या पुढेही तो परमेश्वर जो सर्व जगाचा नियंता आहे, ज्याच्या हाती सगळी सत्ता आहे, जो सर्व जग चालवित आहे, तो तुमच्या आमच्याकडे दुर्लक्ष करणार नाहीच, आशीर्वाद देणार आहे. आणि त्याप्रमाणे पांडुरंग या सगळ्या शुभाशुभ देतील. आता शुभविवाहाचा कार्यक्रम सुरू होत आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो, एक सर्वांना सूचना आहे, जर कोणाला मंगळाष्टक घेऊन म्हणायचे असेल तर त्यांनी माईक पाशी संपर्क साधावा. बाहेरून म्हटलेली गृहीत धरली जाणार नाही, त्याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. हॅलो, कृपया ज्यांना कोणा मंगळाष्टक म्हणायचे असेल त्यांनी माईकशी संपर्क साधावा आणि लग्न लागल्यानंतर हार घालताना नवरा नवरीला कोणीही वरती उचलण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद. आणि पहिलं मंगळाष्टक संपल्यानंतर मुलीला लग्न स्टेजवर घेऊन येण्याची कृपा करावी. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मल्लालो मुरुडं विनायकहनं चिंतामणि सेवुरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे जनसंसितो गणपति कुर्यात् सदा मंगलम्. आईच्या मनी दाटल्या आठवणी अश्रूनसे लोचनी भावंदासी विसरू नकोस तू मुली जाशील पतीच्या घरी रागाने कुणी बोलिले क्वचितही सोडू नको नम्रता जा मुली तू दिल्या घरी सुखी राहा. ओनिया सुष्मिता शुभमंगल शोभत हस्तियं कौशलडपत्न परशु जानती झलकते पाये पर जनगांगरे ऋणा जोडे प्रेमे बरा नागदे ऐसा दे वतो गणेश तो वधुवरा कुर्या सदा सुमंगल
बहिणीला परक मानू नको ग, आठवण ठेव तू भावा बहिणीची, आठवण ठेव तू भावा बहिणीची. साजनी जन्मोजन्मीची जोडी, साजनी जन्मोजन्मीची जोडी. नवऱ्याच्या आदरात राहा तू, सासू सासऱ्यांच्या सेवेत राहा तू. आठवण ठेव तू आई बाबांची, साजनी जन्मोजन्मीची जोडी, साजनी जन्मोजन्मीची जोडी. तळ हाताचा पाळणा, दोन्ही डोळ्यांचा आईना, डबे तिलक कस्तुरी जशी वागवली मैना. लाडाची लेक बाई हरवून चालली, माहेर सोडून लेक आज चालली सासरी. जीवातला जीव आम्ही करतो तुमच्या हवाली, तुम्हीच माय बाप हिच्या जीवाची सावली. जीव खालीवर होतो पाठविता राणी तुला, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी. शुभ मंगल सावधान, शुभ लग्न सावधान. सासरांची सेवा हीच ईश्वर सेवा. शुभ लग्न सावधान, शुभ मंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका शिप्रा वेतवती मासुर नदी. ख्याता गया गंडकी पूर्ण पूर्ण जळे समुद्र सरिता. कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान. शुभ मंगल. विघ्नेश्वरं विघ्न दुर्गारी निर्विघ्न कार्य सकला सिद्धि. विघ्नेश्वरी विघ्नहरे पूजभोरोधाभ्यां शुभ मंगल सावधान. यन् महेंद्र मंगल से वाप्त देव समागमे दैति समूर्त सावधान. अविनो यावद्विदितनंदा सुरनदी जाह्नवी पुण्यतो या आवाश मार्गे तम करो हिम करो भास्करो लोकपाला. यजेंद्र नोडरी मेजुंडुंगो जाबसूरं पुत्रवासिति समूर्त सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते ग्रीवलं स्मरानिति समूर्त.
लग्न अगदी छानरित्या पार पडलं आहे आणि लग्नातील आता पुढील विधी चालू आहेत. लग्नाचा व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे आम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 व्हिडिओ बनवलेत. सो पार्ट 1मध्ये लग्न सोहळा होता आणि पार्ट 2मध्ये वरात आणि मामीचा गृहप्रवेश असणार आहे. सो हा पार्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.